साताऱ्यातील एका महिला डॉक्टरने आत्महत्या केली। या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सरकारने नुकतीच SITची स्थापना केली। त्या पीडित डॉक्टरला न्याय मिळावा, SITने लवकर अहवाल द्यावा अशी मागणी करत आज सोमवार दिनांक 3 नोव्हेंबर 2025 रोजी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेकडून सिव्हिलमध्ये कामबंद आंदोलन करण्यात आला। नमस्कार, मी मार्डची उपाध्यक्ष डॉक्टर श्रद्धा कारंडे। आज मार्ड संघटनेनं आम्ही एक संप पुकारलेला आहे। याचं महत्त्वाचं कारण असं आहे की आमच्या एक वैद्यकीय अधिकारी ज्यांचा एक संशयास्पद मृत्यू झालेला आहे फलटण इथे, आणि त्यांच्या चारित्र्यावर विविध प्रकारे लोकांनी प्रश्न उभारले आहेत। विविध समाज माध्यमातून त्यांच्या चारित्र्याचं हनन केलं जात आहे। हे अतिशय चुकीचं आहे। त्यांच्या मृत्यूच्या आधी त्यांच्यावर अनैतिकपणे आणि अमानुषपणे छळ झालेला आहेच, पण आता मृत्यूनंतरही त्यांच्यावरती विविध प्रकारे टीका केली जात आहे समाज माध्यमातून। हे अतिशय चुकीचं आहे आणि हे निषेधार्ह आहे। कोणताही डॉक्टर जो आपल्या ड्युटीवरती असतो तो अतिशय प्रामाणिकपणे लोकांच्या सेवेसाठी रुजू असतो, तर त्या डॉक्टरच्या मागे त्याची अख्खी फॅमिली ही उभी असते। आज आपण दिवंगत डॉक्टर संपदा मुंडे यांच्या फॅमिलीचं झालेलं जे नुकसान आहे ते तर भरून नाही काढू शकत आहे, पण आज आमची अशी मागणी आहे की शासनानं त्यांच्या मदतीला उभं राहावं, त्यांच्या फॅमिलीला थोडी आर्थिक मदत आणि त्यांच्या घरातनं कुणाला तरी एक शासकीय नोकरी मिळावी, जे पात्र आहेत त्यांना शासकीय नोकरी मिळावी अशी ही आमची मागणी आहे। तसेच विविध समित्यांनी एक स्पेशल समिती स्थापन करून या जे काही चाललेलं आहे इन्व्हेस्टिगेशन ते फास्ट ट्रॅकवरती व्हावं आणि या समितीनं अतिशय पारदर्शकरित्या योग्य त्या अंतरानं लोकांना त्याचे अपडेट्स देत राहून आम्हाला त्याचं माहिती मिळावी की कोणत्या पद्धतीनं या कार्यक्रम कोणत्या पद्धतीनं हे इन्व्हेस्टिगेशन पुढे चाललेलं आहे। धन्यवाद। मी अध्यक्ष मार्ड संघटना सोलापूर युनिट। आज आम्ही इथे एक आंदोलन पुकारलेलं आहे। आंदोलनाचा मुख्य उद्देश आहे की डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरण सगळ्यांना माहिती आहे। त्याच्या आरोपींना अजूनपर्यंत ज्या लेवलनी चौकशी व्हायला पाहिजे ती चौकशी अजून झालेली नाही। आमची ही मागणी होती की त्यांची चौकशी ही पोलीस खात्यात थ्रू न होता त्याच्यासाठी विशेष स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम SIT थ्रू त्याची चौकशी व्हायला हवी। चौकशी पारदर्शक आणि निष्पक्षरित्या व्हायला पाहिजे। फास्ट ट्रॅक लेवलवर त्या प्रकरणाचा निकाल लागायला पाहिजे। अजून एक 7-8 दिवस झाले प्रकरणाचा अहवाल पुढे गेलेला नाही आहे, त्याच्यावर योग्य ती निर्णय मिळालेले नाही आहेत, अपडेट्स मिळालेले नाही आहेत। त्यासाठी आम्हाला इथपर्यंत आंदोलन करायची वेळ आलेली आहे। आमच्या आंदोलनाचं स्वरूप हेच असणार आहे की इमर्जन्सी सर्व्हिसेस सोडून ज्या इलेक्टिव्ह प्रोसिजर्स आहेत, OPD, हे सगळं आम्ही बंद ठेवलेलं आहे। जवळपास 200 डॉक्टर यामध्ये सहभागी आहेत, जे फक्त सोलापूरमधून आहेत। हे पूर्ण महाराष्ट्र राज्यभर जिथे जिथे सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आहेत त्या सगळ्या ठिकाणी सगळ्या निवासी डॉक्टरांनी याचा संप पुकारलेला आहे। मार्ड संप 2 दिवसांचा ठेवलेला आहे, सोमवार आणि उद्या मंगळवार। सध्या 2 दिवसाचा संप आम्ही पुकारलेला आहे। संपात सगळे निवासी डॉक्टर शांततेरित्या पार पाडणार आहेत आणि आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास कदाचित हा संप आम्ही पुढे ढकलू शकतो। हो, गेल्या 3 दिवसाआधीची एक गोष्ट आहे। एक ड्युटीवर असलेली महिला रेसिडेंट डॉक्टर जी रात्री तिला कॅज्युअल्टीतनं आपत्कालीन विभागातनं कॉल आल्यामुळे ती पेशंट बघायला गेली आणि तिच्यासोबत एका पेशंटनीच छेडखानी केलेली आहे। त्याच्यासाठी आम्ही पोलीस रिपोर्ट तत्काळ रात्रीच जाऊन दिलेली आहे। पोलिसांनी गुन्हेगाराला ताब्यात घेतलेला आहे, पण त्याच्यावरची कार्यवाही व्हायची आहे आणि आम्ही त्याचा फॉलोअप घेतो आहे। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।